सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। वैजापूर व श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गोदावरी नदीपात्र परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळू तस्करांमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण संघर्ष उफाळून आला। या धूम चषकी दरम्यान काही जणांना बेदम मारहाण झाल्याची माहिती समोर येत असून काही जण गंभीर जखमी झाल्याची ही खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे हवेत गोळीबार झाल्याची चर्चा परिसरात जोर धरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टीसह इतर भागात शाखा आणि उपशाखा असलेल्या साई सेवा पतसंस्था आणि मल्टीस्टेटच्या ठेवी गुंतवणूकदारांना मिळत नसल्याने प्रशासकीय पातळीवर ठोस निर्णय होत नव्हता। 6 महिने संचालक मंडळाने वेगवेगळे आश्वासन देऊन वेळ मारून नेला, मात्र आता संस्थेचा अध्यक्ष परागंदा झाला असून बहुतांश संचालक फरार आहेत। त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल आहेत। यातच काही ठेवीदारांच्या अर्जावर श्रीगोंदा न्यायालयाने या संस्थेच्या पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। या सर्व प्रकारात ठेवीदार आक्रमक होत आहेत। काही ठेवीदार त्यांच्या श्रीगोंदा येथील न्यायालयीन दाव्यात ठेवीदारांच्या पतसंस्था आणि मल्टीस्टेट दोन्हींचे संचालक चेअरमन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत। जिल्ह्यात गेल्या वर्षभरात घडलेल्या घटनांनी जिल्ह्याची प्रतिमा अक्षरशः डागाळली आहे। खुनाचा प्रयत्न, टोळी युद्ध, दरोडे, जबरी चोरी, सोनचाकरी चोरी, रस्ता लूट, गावठी कट्ट्याचा वाढता वापर, सायबर आणि आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रकार यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यातच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांवर ड्रग्ज तस्करी सारखे गंभीर आरोप, गुटखा प्रकरणातील संशयास्पद भूमिका, बनावट दुधाच्या तपासावर संशय तसेच गंभीर गुन्ह्याच्या तपासातील अपयश यामुळे पोलीस दलाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे। संपूर्ण देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीची चर्चा रंगली आहे। भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांचा झुरळ असा उल्लेख केला होता। त्यानंतर अभिजित दिपके या तरुणाने कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली। देशभरातील तरुणांची साथ या पार्टीला मिळत आहे। अवघ्या काही दिवसांमध्ये या पार्टीने भाजप आणि काँग्रेसला सोशल मीडियावरील फॉलोअर्स बाबत मागे टाकलं होतं। अशातच आता कॉकरोच जनता पार्टीला राजकीय नेत्यांकडूनही समर्थन मिळत आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या पार्टीचं समर्थन केलं। आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं लक्ष आता पावसाच्या वेळापत्रकाकडे लागलंय। शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बियाणे, खत व मशागतीची तयारी सुरू केली आहे। पारंपरिक कृषी पंचांगानुसार यंदा 8 जून पासून मृग नक्षत्रात मान्सूनची सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आद्रा व पुष्य नक्षत्रात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे। पंचांग अभ्यासकांच्या माहितीनुसार आज सोमवारपासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ होत आहे। या काळात उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। ईडीच्या ताब्यात असलेल्या बंधू खरातने अखेर मौन सोडलं। त्याला विशेष न्यायालयात हजर केलं असता त्याने समताच्या मॅनेजरच्या सांगण्यावरूनच विविध खात्यांवर पैसे टाकल्याची धक्कादायक कबुली दिली आहे। तर नॉमिनी बाबत मात्र आपल्याला काहीही माहिती नसल्याचं सांगून खरातने कानावर हात ठेवलाय। खरातला मंगळवारी पुन्हा विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे। दरम्यान ईडीने अशोक खरात याला दिनांक 20 रोजी मुंबईतील विशेष PMLA न्यायालयात हजर केलं होतं। न्यायाधीशांनी तुमच्यावर नेमके काय आरोप आहेत हे तुम्हाला समजतंय का असं विचारलं। त्यावर खरातने मौन सोडलं। वैजापूर तालुक्यातील
बाभुळगाव, गंगा व श्रीरामपूर येथील वाळू तस्करांच्या 2 गटात गोदावरी पात्रात शनिवारी रात्री तुफान हाणामारी झाली। तू आमचे लोकेशन महसूल व पोलिसांना कळवतो या संशयातून हा राडा झाला। यावेळी तुला निलेश शेंडगे सारखे संपवतो असं म्हणत श्रीरामपूरच्या नगरसेवकाने गावठी पिस्तुलातून 2 गोळ्या झाडल्या। या प्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात श्रीरामपूरचे नगरसेवक अर्जुन खुशाल दाभाडे याच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। वडनेर येथे पुणे जिल्ह्यातून अपहरण करून आणलेल्या एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची राहुरी पोलिसांनी सुटका केली आहे। या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अल्पवयीन मुलगी व आरोपी यांना विश्रांतवाडी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल माने यांच्या ताब्यात देण्यात आलंय। विकी शिवाजी अमोलिक असे आरोपीचं नाव आहे। काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याची प्रचिती काल शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर शिर्डी महामार्गावर आली। मद्यधुंद अवस्थेत वेगाने नवी स्कूल बस चालवणाऱ्या चालकाने महामार्गावर उभ्या असलेल्या कारला जोराची धडक दिली। धडक बसल्यानंतर एवढा जोराचा आवाज झाला की भोवतालचे लोकांनी घटनास्थळी धाव घेतली। मनुष्यहानी झाली नाही। संतापजनक बाब अशी की एवढे सगळे होऊनही मद्यधुंद बस चालक गर्दीला उद्देशून हातवारे शिव्या देऊ लागला। पोलिसांनी अखेर त्याला वाहनासह ताब्यात घेतलाय। साई संस्थांच्या नव्या धर्मशाळेसमोर ही घटना घडली आहे। संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 29 मे पर्यंत पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय, अशी माहिती संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष रमेश शिंगाटे यांनी दिली आहे। खरीप हंगाम 2025 चा पीक विमा नुकसान भरपाई अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात देण्यात आली आहे, परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईतून वगळण्यात आलाय। वास्तविक पाहता मागील खरीप हंगामात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं होतं। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाईत मदत दिली होती। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।